या सॉलिड सनसेटमुळे आम्ही पुढचे 2 बीच मिस केले आणि ऑनेस्टली याचं मला अजिबात रिग्रेट नाही आहे. माझं असं असतं की एखाद्या लोकेशनला गेलं ना तेथील सर्व ठिकाणे पिळून काढावीत. आम्ही आता ओम बीचला जातो आहे. ऑलमोस्ट 10 मिनटाचा ट्रेल आहे. रॉक आहेत येथे आणि खूप भारी आहे. ओम बीच म्हणजे शेप ओम आहे. हा बीच मला खूप आवडला आहे आणि इथले बीच म्हणजे क्लीन तर खूप भारी आहेत. कधी कधी लाईफमध्ये काही मुमेंट असे असतात जिथे तुम्हाला काही करायचं नसतं, फक्त तिथे असायचं असतं. सनसेट होत होता आणि आम्ही फक्त बसून बघत होतो. या सनसेटच्या नादात आम्ही हाफ मून आणि पॅराडाइज बीच मिस केले. लेकिन अगर हम चले गए तो ये सॉलिड सनसेट मिस हो जाएगा ना. जितना भी ट्राई करो बनी, लाइफ में कुछ ना कुछ तो छूटेगा ही. आपलातून दृश्य आहे माझ्यासमोर. सूर्यास्त होत आहे, लाटा, मध्येच रॉक, माइंड ब्लोईंग, खूप भारी. हवंच ते एक्सपिरियन्स करतो. हे झालं माझं जरा सनसेट वगैरे होईल ना सुकण्याचा मूड नसतं. सो त्या दिवशी आम्ही काही मिस केलं नाही, आम्ही सनसेट चूज केला. त्या दिवशी मला त्या 2 डेस्टिनेशनपेक्षा तो सनसेट जास्त भावला. हाफ मून आणि पॅराडाइज बीच पुन्हा कधीही बघू शकतो, पण तो सनसेट तो फक्त त्या दिवशीचा होता. तुम्ही पण कधी असा सनसेट बघितला आहे ज्यामुळे तुम्हाला वेळ थांबल्यासारखा वाटला आहे?